पुढे मी टेंट लावतोय, तुम्ही मला परमिशन मागताय, मी देतोय. आणि जर परमिशन द्यायला तुमच्याकडून घ्यायला आलोय, तुम्ही म्हणताय अर्ज लिहून द्यायचा. आता असं ते मी ऐकले सगळं. ऐका की साहेब, एक मिनिट थांबा, माझं ऐकून घ्या का पूर्ण. हॅलो. गणेशराव नमस्ते. एपे वाघ बोलतो, नाट्य पोलीस ठाणे. बोला ना. कुठं आहे? इकडं आहे, काय म्हणतात त्याला, पळव का काय, पडळ आहे इकडं आहे. हा, ते माडबांचा जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे, काय आपल्या काय इच्छा असेल तर तो पूर्ण व्हिडिओ टाकावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. म्हणजे माझ्या संग रोज काय होतंय, मी रोज जे काही करतोय ते रोजच्या रोज टाकायचं माझं काम असतंय. म्हणजे दिवसभर काय होतं टाका, तुम्ही टाका. आता माझं ऐकून घ्या की, ऐका की एक मिनिट. अहो ऐका ना, तुम्ही माझं बोलणं पूर्णच होऊन देत नाही तर तुम्ही माझ्या संग, मी तिथं मला दिवसभर दाखवायचं माझं काम आहे. जर आता नाही दाखवलं ना, अचानकच माझ्या संग जर काय झालं तर मी काय करणार नाही सांगून द्या बरं. मी एकटा फिरणार माणूस आहे. वेलकम टू पुरळ. आणि आज मी जीवनात पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जेवण करणार आहे, ते बी भाऊच्या घरनं डबा येणार आहे. तर मंडळी, वेलकम टू मुळबंदवाडी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या छोटंसं एक गाव आहे मुळबंदवाडी. इथं पाठीमागं वस्ती येत्या, ह्या गावात आलेलो आहे. आणि आशा करतो की भाई मला आपल्यासारखी तिकडली रत्नागिरीसारखी माणसं इकडे भेटतील ना. नक्की भेटणार. कालच आलो तिकडून इकडे या जिल्ह्यामध्ये, त्यामुळे म्हणलं झालाय 5 आणि मी 3:30ला उठून एडिटिंग करत बसलो या. हर हर माझे मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आता एडिटिंग चालू आहे माझी, पाठीमागच्या व्लॉगची अपलोड करायचा आहे. रोज 10:30ला व्लॉग येतो. तर एडिटिंग करतो आहे मी 3:30 वाजल्यापासून. रात्रीच्याला काल रात्री 9 वाजता झोपी गेलेलो आहे लवकर. एडिटिंग करतो मग भेटतो तुम्हाला मी. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये फ्रॉम कॅन्टीन पडळमध्ये. आपण सध्या काय पडळ कॅन्टीन म्हणून असे गाव आहेत. ह्या गावात आपण काल रात्री मुक्काम केला होता. बऱ्याच दिवसामधनं होमस्टे भेटलं होतं, इकडे होमस्टे होतं. तर ह्या होमस्टेमध्ये रात्रीच्याला राहिलो होतो, कारण की चार्जिंगचं सामान खूप जास्त होतं. पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना तर मी दाखवलंच होतं की चार्जिंग ड्रोन लावायचा होता, बॅटऱ्या होत्या, 2 मोबाईल होतं, नंतर कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या होत्या, अजून भरपूर अशा काही गोष्टी. चार्जिंग नव्हती कशामध्येच. आणि पाठीमागं पण जिथं राहायचं होतं आपल्याला, म्हणजे इकडल्या भागात जिथं राहायचं आहे ना, तिथं घरं नव्हती, वस्त्या नव्हत्या. आणि मी होतो मेन हायवेच्या कडेला, त्यामुळे मेन हायवेच्या कडेला कोणाच जास्त इकडल्या भागात घरं नाही ती. तर आपण आतला गावात मी बघतोय आता पुढं जर मला गाव लागली तर मी गावामध्ये घुसून जायचा प्रयत्न करतो, कारण की गावामधनं जाताना ना बघायला खूप जास्त भारी भारी आपल्याला नजारा भेटतात. विजयदुर्ग जो किल्ला आहे का नाही, आपल्यापासून लगभग 14 किलोमीटर इथून आहे. तर चहा नाश्ता करायचा आहे. माझ्या पाठीमाग साईडला गाव आहे, म्हणजे कॅमेऱ्याच्या पाठीमाग गाव आहे, दाखवतो. इकडल्या साईडला ही सिटी आहे, म्हणजे मार्केट आहे इकडं. तर आता ही सायकल घेऊन आपल्याला इकडं जायचं आहे. इकडं आहे विजयदुर्ग किल्ला. तर आपल्याला नाश्ता करण्यासाठी ह्या गावात जायचं आहे आपल्याला. तर पुढे जाऊन नाश्ता करू आणि निघू. काल रात्री वडापाववर झोपलो, एकच वडापाव खाल्ल्यानंतर हा झोपलो, नंतर काय खाल्लेलं नाही. काल सायकलीवर बसलेलो या. हर हर महादेव आई बाबाच्या नावानं सांग भलं. सायकलच्या टायरामधली हवा कमी झाली तर हवा भरायची या. इथं दुकान आहे का कुठं मला बघू दे एकदा. इथं बघू आता नाश्त्याला काय आहे रे, इडली डोसा वडा नाही. चला मार्केट बघून येऊ एकदा, मार्केटच बघू. चला बघू दे जरा हे कल्ल्या भागाचं मार्केटमध्ये काय काय आहे. ही पालेभाज्या ही शरीरासाठी खूप जास्त चांगल्या असते ते, आणि आपण त्यांना खायला कधी कधी नकार करतो, तर ते चुकीचं आहे आपल्यासाठी. चला फिरायचं माघारी आता. वडा कट्टा काय काय आहे इकडे, काय भेटतंय बाई, टेस्टी तर आहे बाई. काय झालं माहिती आहे का, आता मी नाश्ता करायला गेलो, नाश्ता केला. आतमधलं मला कोणीच ओळखत नव्हतं, वयस्कर माणसं होती. त्यानंतर मग मला सुरुवातीचा दिवस आठवलं. मग मला सुरुवातीच्या दिवसाला कशी विचारायची माहिती आहे का, ज्यावेळी सायकल रायडिंग स्टार्ट केली ती मी, दादा कुठं आला आहे, कसा आला आहे. मग मी सांगायचं शिकून असं आलो या. बरं ठीक आहे जाऊन दे, मी पैसे मी देतो. सेम तसाच किस्सा झाला इथं. ते टेबलावर बसले होते मामा, ते म्हणले जाऊन दादा पैसे मी देतो तुझे. तर मग सगळेजण म्हटले जावा काय अडचण नाही, पाण्याची बाटली घेऊन जावा. पण मी पाण्याची बाटली भरून घेतली आणि मला ती सुरुवातीचा दिवस आठवलं. माझं नाश्ता झालेला आहे. आता सरळ आपल्याला निघायचं आहे विजयदुर्ग कडल्या साईडला. चला. टायरामध्ये ना हवा लई कमी आहे.
फुल झाला रे गाजा बाजा नाचते रे गगनाला सन गौरी गणपतीचा आला झाला रे डाडाडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यापासून आम्हाला पहिले सबस्क्रायबर दादा आपल्याला भेटले. दादा कसं वाटतंय भेटून? भारी वाटतंय ना? हो भारी वाटतंय. कुठलं तुम्ही इकडलंच आहे? इथलेच. कुठलं गाव? आपलं पुरळ. पुरळ. अच्छा पुढं पुरळ आहे का? म्हणजे ह्याच रोड नाही सरळ? इथून लेफ्ट मारलात की पुरळ अच्छा सरळ आणि इथनं आपला विजयदुर्ग किती किलोमीटर इथून? सरळ एक साधारण तुम्हाला सांगतो एक 15 किलोमीटर येईल. 15 किलोमीटर. हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं भाताची शेती होती तशी इकडे भाताची शेती बघायला भाताची शेती होते, नाचना पण होतो इथे. होय ना? होय. भरपूर प्रमाणात बघायला भेटला. भरपूर भरपूर. आशा करतो की भाई मला आपल्यासारखी तिकडली रत्नागिरी सारखी माणसं इकडे भेटतील ना? नक्की नक्की भेटणार, नक्की भेटणार. कालच आलो होती कोण इकडे या जिल्ह्यामध्ये त्यामुळे म्हणलं एकदा भेटतील का नाही मला माहित नाही. पण तुम्ही मला पहिल्यांदा भेटलाय म्हणजे ओळखीचं पहिल्यांदा भेटलं इकडे. नक्की. भारी वाटलं भाई कोणतरी भेटलंय भाई आपल्याला आज. धन्यवाद धन्यवाद. कुठं चाललाय? आता बागेत आम्ही काम करायला. कसलं बाग? हे आंब्याची बाग. आंब्याची बागेत नाही हो, हो. आणि बोटाला काय लागलं? हे जरा एक ब्लेड लागलो होतं. अच्छा थोडं जमान जरा थोडं जपून करत जावा. तुम्हाला सांगा आता हे पाऊस पडायचा टायमिंग आहे का? ऊन कसलं कडक पडलं हे बघा हे बघा पाऊस आहे का रस्त्यावर पाऊस आहे का माझ्या अंगा पाऊस आहे का तरी टायमिंग आहे का हे पाऊस पडायचं? आभाळ नाही काय नाही सगळं क्लिअर खट आहे तरी पाऊस येतो या. हे आपला पांढरा रस्ता असला आवडत नाही बरं का भाई आपल्याला काळा रस्ता लागतो भाई. ह्याच्यावर माझी सायकल ना लय आदळ चालते. माझ्या सायकलला कसं एकदम नाजूक आहे भाई. आयुष्यपत ही तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस रायगडमधून खाली उतरलो होतो नाही पोलादपूरचा घाट भाई पोलादपूरच्या घाटासारखा सेम टू सेम घाट दिसतो. ही बघा बघा सेम भाई सेम सेम तसाच रस्ता तसंच सेम काम चालू आहे तसाच वळणं आणि तशीच खाली दरी इकडे चढ ही सेम टू सेम तोच लुक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिलीच ही भाताची शेती बघायला भेटते मला भाई. पहिलीच ही जी भाताची शेती त्यानंतर इथं नारळाचं झाड येते आणि त्यानंतर ना इकडं पण पूर्णपणे भाताची शेती. पण मला कौलाचं घर अजून बघायला भेटलेलं नाही. मला कौलाचं घर बघायचं आहे. मला कौलाचं घर बघायला भेटलं का नाही माहीत नाही. फायनली कौलाचं घर बघायला भेटलं शेवटी. हे बघा हे बघा कौलाची घरं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिल्यांदाच मला हे कौलाची घरं बघायला भेटली मला जसं आलं तसं. अरे पोळं कळायला लागली भाई. अरे शेट बोलतो भाऊ ते काय तोंडलं पोते रे कुठला या कुरळ जिल्हा बदलल्यापासून तुम्ही पोरं भेटलाय मला पहिल्यांदा. आपण आता आलोय सिंधुदुर्गमधल्या हुर्शी ह्या गावामध्ये आणि पुढे निघालो आपण पुरळ ना पुरळ. आता आपण निघालो पुरळ ह्या गावामध्ये. एकदम असा जागेला एकदम स्किप रोड लागला एकदा जागेला चढ आहे असा मोठा आहे ना चढ चढ ना भाई. हां तेलीवाडी पुरळगाव. हा पुरळगाव हा पुरळगाव पुढे आहे ना? हा ह्या चालू झाला चालू झाला. हा पुरळगाव पण सुंदर आहे बरं का? होय. सुंदर आहे. मला रत्नागिरीपेक्षा थोडा चेंज तिकडे काय चेंज म्हणजे थोडं ॲडव्हान्स वाटतंय. म्हणजे तसं असं राहणार निघाल्या गोष्ट हे असते ते. हे कशी घर आहे ती हा हा म्हणजे एकदम नॉर्मल अशी घर छपराची. हा. इकडे जरा थोडी सलाफ हे दिसते ती. जुन्या काळात जशी होती हा हा राईट राईट राईट. कोकणामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तेलीवाडीमध्येच लागा आपण आलेलो या. ही तेलीवाडी केवढी मोठी का छोटी हो? अच्छा म्हणजे हे आहे का ही एवढी? अच्छा अच्छा आणि पुढे पुरळगाव आहे ना? अच्छा म्हणजे पुरळगाव म्हणजे इकडे गावामध्ये छोटे छोटे वाडे असतात काय? अच्छा तर इथं पण तोच प्रकार आहे जसा रत्नागिरीमध्ये तसाच आहे. इकडे पण वाड्या छोट्या छोट्या वाड्या. एका गावामध्ये 12 वाड्या असतात तर 12 वाड्यामधल्या पहिल्या वाडीत म्हणजे तेलीवाडीत आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. चला गावामध्ये मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. ह्या इथं पुढं भातात शेती भरपूर प्रमाणात असणार का असणार कारण की मी गुगल मॅपला सॅटेलाईट मोडमध्ये बघितली आहे त्यामुळे मी इकडे आलो. थांबा दाखवतो. आता मी निघालो ह्या आतमधल्या रस्त्यावर ठीक आहे. आता आतमधल्या रस्त्यावर काय आहे बघायचं का अगं बाया मी काय म्हणलं होतं भाताची शेती असणारच. वेलकम टू भाताची शेती. वा 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 एक नंबर भाई एक नंबर खूप छान. अरे पण नाचणी हिकडल्या जास्त प्रमाणात हिकडल्या गावांमध्ये नाचणी रे.
वेलकम टू पुरळ. इकडे काहीतरी दाखवतो. इकडे या, इकडे या, इकडे या इकडे. ही बघा, ही काय, ही भात आहे. ही भात नाही अजिबात, ही नाचणी ही सगळी. ही नाचणी या सेम भातावर दिसती. भाई नाचणीची भाकरी एवढी भारी लागते का ना, एवढी भारी. आज बघू जर कुणाचं जर घर भेटलं ना तर तिथं मागून खायचा विचार चालला आहे. हॉटेल नाही, कारण की आता मी आतल्या रस्त्याला म्हणजे मेन हायवेवरून आपण आतमध्ये घुसलो आहे मगाशी. हो का, इथं गणपती बाप्पाचं पाठीमागं मंदिर आहे. हो का इकडे, हो का ही. आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर बघून आता आलेलो आहे मी. आणि पुढं आता सरळ चाललेलो या. ओके, तर मंडळी आता आपण ना मोरळमधून आलेलो आहे आणि आता आपण पुढे चाललो आहे मूळ बांध वाडी ह्या गावामध्ये निघालो आहे, जी आपल्यापासून लगभग 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. आणि रस्ता तर तुम्ही बघता एकदम गावठाण रोड आहे. मला असं वाटतं की मी माझ्या घराच्या पाठीमागच्या रस्त्याने चालतो आहे आणि वरल्या रानात निघालो आहे, मला असं वाटायला लागलं. रस्ता बघताय तुम्ही काय लेवलचा आहे भाई. किती सायकलिस्ट असलेली मोठी मोठी, ती एकदम नॅशनल लेवल रोडच्या नॅशनल रोडनं चालत असलेली, हायवेनं चालत असलेली. पण मी एक सायकल रायडर जी एक्सप्लोअर करण्यासाठी खास, ह्याला म्हणते ती भाई सह्याद्री प्रेमवेड ट्रॅव्हलर. आणि तो मी आहे, ठीक आहे ना. साईडला भाता शेती, इकडल्या साईडला नाचणी शेती आणि इकडल्या साईडला असं मी चालतो आहे. अजून काय पाहिजे हो, आयुष्य खूप सुंदर आहे माझं. चला निघूया. काय बघा, आंब्याची शेती छोटीशी, कडनं कंपाऊंड केलं आहे सगळं. रस्त्याच्या कडला सायकल उभा केलेली या आणि मी इथं आलो या. ही बघा इथं काहीतरी एक तुम्हाला दाखवतो मी. ही आहे का नाही, हो का डुकरं ही जावणी म्हणून आतमध्ये, हो का इथं भाता शेती केलेली पूर्णपणे. आणि हा इथं बहुतेक वाळकाचा येल आहे ही इथं, आणि तिकडे साईडला वाळकाचं येल आहे. पण भाऊ मी ही तोडू शकत नाही, कारण की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये ना, प्रत्येकाच्या शेतीमध्ये कुठं ना कुठं राखणदार असतो या. महापुरुष तसलं असतं ना काहीतरी, तर तरी ते असतं इकडं. तर तो पण प्रकार असू शकतो. तर ऐर डांबरी लागला हो का इथं कच्चा डांबरी, हो का पुढं. आता इथून मला बहुतेक हा कच्चा डांबरी सुरू होईल माझ्यापाशी ना. आता इथं हॉटेल तर नाही अजिबात जेवायला. मग एक काम करतो, माझ्यापाशी मस्त मेवा आहे भाऊ, ती मेवा आणि चटणी, त्यात कांदा भाईन फारसाने त्यात मी टाकून, जी मिक्स करून, जी राबडा हाणतो पाणी टाकून. चला, तोंडा जाम पाणी सुटलं माझ्या ऐकूनच. खरंच चला. मी एका आंब्याच्या बागेपाशी आलो आहे. इथं मला आतमध्ये बसा जागा मिळते, बघू. चला बघू बरं. छोटीशी वाट आहे, ती बी असं रक्त. असं एकामेकाच्या बागात घुसणं मग चुकीची गोष्ट आहे, पण तरी पण आपण बसण्यासाठी तरी येतोच नसतो ना. ठीक आहे, मी चांगली जागा बघतो, इथंच बसतो. इथंच ठीक वाटते मला. इथंच बसतो, इथं खाली. ही एकदम वाला शर्ट आहे. बापरे, शर्ट तर एकदम जाम गरम झाला आहे. ही घेतलं थोडं फरसाण, ही मोबाईल घेतला, पिशवी घेतली. चला तुम्ही पण चला ना. मंथनच्या आईला मी किती वेळा सांगितलं होतं मला नका देऊ, तरी पण त्यांनी दिलं. आणि माझ्या आज कामी आलं, बघितलं का किती जास्त. धन्यवाद आई मला दिल्याबद्दल. ही फरसाण पण मला एक जण देत होतं, पण मी नको म्हणलो, आणि हीच फरसाण आज माझ्या कामी आलं. आंबा भेळ, काय म्हणायचं, आंब्याच्या रानातली भेळ. खेटाकडे काही सवयीची भाई. आता काय करायचं माहिती आहे का, कांदा तर असंच खायचा, पण ना सगळ्यात मेन काय असतं माहिती आहे का, पाणी. ह्याला सगळ्याचा एक जीव करायचा ना, तर पाणी टाकायचं हे महत्त्वाचं आहे. आधी हात धुवून घेऊ द्या मला चांगला. आहा वा. वडिलांची आठवण आली मला अचानक. आता कांदा फोडला बघितलं. माहीत नाही, जेव्हा आम्ही अशी भेळ बघतो ना, काय होतं माहीत नाही राव मला, पण मोह आवरत नाही. हॅलो. गणेशराव नमस्ते. एपे वाघ बोलतो, नाट्य पोलीस ठाणे. बोला ना. कुठं आहे? इकडं आहे, काय म्हणतात त्याला, पळव का काय, पडळ हा इकडं आहे. वडील आहे काय?
हां. तर ते माडबनचा जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे ठीक आहे, आपल्या काय इच्छा असेल तर तो पूर्ण व्हिडिओ टाकावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. कुठला? edit न करता पूर्ण व्हिडिओ टाकावा. ग्रामस्थांनी आपल्याला काय काय मदत केलेली आहे हे पण त्यात समजेल पूर्ण व्हिडिओ मध्ये. हो आहे ना, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये आहे की ते. पूर्ण पाठीमागचं- व्हिडिओ टाका असं त्यांचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं. ऐका कसं असतं, त्यामुळे बघा कसं आहे, आपण नाही. प्रशासकीय आहे मी. बरोबर आहे की. तुम्ही आला, ठीक आहे, तुम्हाला सहकार्य आम्ही पण केलं असतं. ऐका ना मी काय म्हणतो, एक काही मिनटं. गोष्टी कसं आहे, ऐका की. एका लोकांमुळे गावाचं नाव खराब नको. मला गावात नाव ऐका की, मला पण त्या गोष्टीचं लय दुःख होतं या, मला पण लय वाईट वाटतं या. नाही, एका दोघं तुम्हाला बोलले असतील ठीक आहे, मान्य करतो, पण त्यामुळे गावाचं नाव आणि इतर नको ना. नाही चांगलं आहे ते बरोबर आहे की, गाव छान आहे, खूप छान गाव आहे. चांगलं आहे ते, म्हणजे एक दोघांमुळे काय कोण बोलले असतील तर ठीक आहे, पण तो थोडा डिलीट झाला तर बरं होईल, किंवा पूर्ण व्हिडिओ अपलोड केला तर बरं होईल, असं माझी एक विनंती आहे तुम्हाला. ऐका ना मी काय म्हणतो या, आता माझं थोडं ऐकून घ्या तुम्ही थोडंफार. कसं असतंय, माझं काम असतंय म्हणजे माझ्या संग रोज काय होतंय, मी रोज जे काही करतोय ते रोजच्या रोज टाकायचं माझं काम असतंय, म्हणजे दिवसभर काय होतं. टाका तुम्ही, टाका. आता माझं ऐकून घ्या की, ऐका की एक मिनटं. अहो ऐका ना, तुम्ही माझं बोलणं पूर्णच होऊन देत नाही तर तुम्ही बोलताय. मी काय म्हणतोय, कसं असतंय, माझं ब्लॉगिंगचं कंटेंट आहे आणि मी जे काही माझे दिवसभर होईल, ऐकलं का, दिवसभर जे काय माझ्या संग दिवसभर होतं ती मी टाकतो संध्याकाळी एडिटिंग करून. आणि रोजचा डाटा रोज डिलीट लागतो मला करायला, कारण की पाठीमागचा डाटा ठेवल्यानंतर रोज 200 GB डाटा माझ्या फोनला हँडल होत नाही. तर त्यानंतरनं कालचं आज डिलीट करून आज केलं एडिटिंग, आज घेऊन ते एडिटिंग करून उद्या डिलीट करायला लागतं मला. आणि कसं असतंय त्यातमध्ये हो का, मी गावाला वाईट बोललो नाही ना, कुठल्या गावाला नाव ठेवलं नाही ती ना, मी कुठल्या मंदिराला नाव ठेवली. जे माझ्या संग प्रसंग घडला आहे मी तो टाकला आहे. राहिला तुम्ही म्हणताय पूर्ण ब्लॉग टाकायचा, त्या ब्लॉगमध्ये त्या पाठीमागं म्हणजे पाठीमागच्या ब्लॉगमध्ये त्या गावातल्या माणसांना मला किती मदत केली, पोरांना जेवण आणून दिलं, आम्ही पोरं जेवण करून बसलो, गावातल्या माणसांसंग गप्पा हाणलेल्या, ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे. ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल. मी कोणाला वाईट बोललेलं नाही. आणि मेन गोष्ट एकच आहे की म्हणजे मी तर माझ्या ह्याच्यामध्ये नॉर्मलमध्ये होतो, मी त्यांच्या खुर्ची बसून त्यांचं काम केलेलं आहे. माझं काय होतं, जेवढं होतं माझं तेवढं मी फक्त केलेलं आहे. माझं जे होतं मी तसं केलेलं आहे, एवढंच आहे. मी कोणाला वाईट नाही बोललो ना काय मी काहीच केलेलं नाही. आणि तो व्हिडिओ कसा आहे, तो व्हिडिओ डिलीट करता येत नाही मेन गोष्ट तर पहिली. आणि ते तुम्ही म्हणता संपूर्ण व्हिडिओ, तर संपूर्णच व्हिडिओ आहे, एका दिवसाचा पूर्ण व्हिडिओ आहे. हिकडल्या बी गावामध्ये मला हे केलेलं, तिकडल्यात बी हे केलेलं, ते सगळं केलेला आहे ना तो, काय म्हणता, एडिट केलेला आहे ना. हां, मग एडिटिंगच लागतं ना करून टाकायला. दिवसाला 250 GB चा डाटा बनतो, तो सगळा एकत्र घ्यायला लागतो त्याला. टाका ना, ओरिजिनल टाका असं त्यांचं म्हणणं आहे गाववाल्यांचं. ओरिजिनल म्हणजे जे केले तुम्ही रेकॉर्डिंग ते सगळं टाका असं त्यांचं म्हणणं आहे. मग तेच आहे की, मग त्यातमध्ये तेच आहे की. एडिट केलेलं आहे ना ते. अहो साहेब, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक जेवढं पिक्चर बघता ते सगळे एडिटिंगच. काय करा, एखादा तुमचा जवळचा कोण क्रिएटर असेल त्याला बोलवून घ्या आणि त्याला मला ते काय झालं ते तुम्हाला समजा नाही एडिटिंग कसं असतंय आणि हे कसं असतंय. आम्ही दिवसाला किती असतंय, प्रत्येक मिनिटाला एक क्लिप आमची रेकॉर्डिंग होती, मग ती आता एकत्र घेऊन करायला लागते ना. मग ते सगळे एकत्र घ्यायचं, करायचं, वॉइस टाकायचं, म्युझिक, त्याला एक शब्दाचा कटिंग करायचं, त्याला नीट बसवायचं, मग ते सगळं लागतं. म्युझिक वापरायचं, ते सगळं लागतं करायला. आणि जे घडलं तेच दाखवते, त्यातमध्ये चुकीचं मी काहीच दाखवलेलं नाही, मी कोणाला शिवी दिलं नाही, मी काय केलेलं नाही. मी तर उलटं तुम्हाला फोन केलं तर साहेब असं आहे, मी गेलोय, मी जाऊन आलोय म्हणून मी तुम्हाला फोन केला होता उलटं. मला हां, तुम्हालाच केला होता फोन ना. नाही मला नाही केला फोन. अच्छा, मग ते दुसरं, हां मग ते दुसरे असतील कोणतरी. हां, मी आधी फोन केला होता साहेब, ऐका ना. मी आमचे एक मित्र आहेत आमचे, मुरुड जंजिरामधले PS आहेत आमचे, तर त्यांना फोन केला, दादा म्हणलं अशी अडचण आली मला. त्यांच्याकडे नंबर घेतला मी, त्यांच्याकडे नंबर घेतला. हां, मग मी त्यांना, मी काय माझा प्रायव्हेट नंबर मी कोणालाही देत नाही आहे मी. आणि साहेब मेन गोष्ट सांगा तुम्हाला काय येते, ऐका घेऊ का, मी काय म्हणतो, अहो ऐका की साहेब, ऐका की मी काय म्हणतो, मी महाराष्ट्रातला, ऐका की मी महाराष्ट्रातला माणूस आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजचा मावळा आहे. मी प्रत्येक गाव, मला प्रत्येक माणूस ओळखतोय. आणि अहो तो जो पोलीस पाटील आहे ना, जो समोर बसलाय तो, अहो बीचवर येऊन माझ्यापाशी, अहो असं पण नाही, आदल्या दिवशी रात्री त्या जे कोण होतं ना, हे काय नाव त्यांचं, त्या मॅडम होत्या कोणतरी, त्या हे होत्या पोलीस पाटील होत्या त्या गावातल्या, त्यांच्यापाशी त्यांना आल्या, आधार कार्ड त्यांना दिलं मी, त्यांचा मुलगा माझ्या संग जेवण केला, आम्ही सगळं बसलो, जेवण केलं, त्यांना परमिशन दिली मी. 1 किलोमीटर जाऊन जर पुढे मी टेंट लावतोय, तुम्ही मला परमिशन मागताय, मी देतोय. आणि जर परमिशन द्यायला तुमच्याकडून घ्यायला आलोय, तुम्ही म्हणताय अर्ज लिहून द्यायचा. ऐकले सगळं. ऐका की साहेब, 1 मिनिट थांबा, माझं ऐकून घ्या का पूर्ण, माझं जिंकतंय, मनातनं निघतंय सगळं. ऐका की, बरं बोलतो, परत बोलतो. ठीक आहे बाई. आता ऐकलं तुम्ही, कालच्या प्रकरणाचा मला फोन आला होता. हो का बाई, मी काय चुकीचं नाही केलेलं,
आपण काय केलेलं नाही. हो का तुम्ही बघताय बाई मी कसं खातो, हे बघा माझं जगणं असं या. मी कशामुळं मी कोणाला लोकांना मी का त्रास देऊ भाई, मला त्रास नाही कोणाला द्यायचा. मी मराठी माणूस आहे भाई, महाराष्ट्रात फिरायचा अधिकार आहे मला. टेंट लावायला कोणा परमिशन घ्यायची तुम्ही सांगून द्या मला. हो का असं फोन, आणि हे सकाळ धरून मला दुसरा फोन आहे. तर मी काय चुकीचं काय करत नाही. हो का साहेब, मला एका सांगा मी काय चुकीचं करत नाही. माझं काम आहे, जे दिवसभर माझ्या संग होतं मी ते टाकणार. भले तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये न्या, तुम्ही कुठल्या माझा व्हिडिओ चालू राहणार. आणि कायदा कानून सगळं पाळून मी सगळ्या गोष्टी करतोय. मला कुठल्या मध्ये मला काय नाही आहे. मला जेवाय नसतं एका टाईमला, हो असं लागतं खायला मला. जे काय दिसतंय ते भाई आपलं जे काय होतंय माझ्या संग, मी तिथं मला दिवसभर दाखवायचं माझं काम आहे. जर आता नाही दाखवलं ना अचानकच माझ्या संग जर काय झालं तर मी काय करणार नाही सांगून द्या बरं. मी एकटा फिरणार माणूस आहे. बरोबर नाही चुकीचं तुम्ही सांगा मला. पुढे काय माहीत नाही, पण हे नाटे पोलीस स्टेशनमधून फोन आला बहुतेक मला. आपले पोलीस दादा आपल्या सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी असतात. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपले दादा लोक सगळे ओळखीचे आहेत. पोलीस सगळे आहेत, कोणी ना कोणी आपला ओळखतातच. पण मला एक समजा नाही पोलिसांकडे गावातली कामं पोलिसांकडे कामं जायला लागली. संपूर्ण व्हिडिओ टाका. मी कसा टाकू संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ह्या मोबाईलवर सगळी एडिटिंग करतो. मोबाईल आहे 250 GB चा. एका दिवसाचा संपूर्ण जो व्हिडिओ असतो ना आपला, ते लगभग 150 GB च्या आसपास तयार होतो. त्याला फोनमध्ये घ्यायचा, मग ते मग ते 150 GB फोनमध्ये बसत नाही. मग ते ज्यावेळेस हे 150 GB मी एडिटिंग करतो ना, त्यावेळेस त्यातला जो काही बनतो एडिटिंग होऊन डाटा, तो लगभग नाही म्हणता 100 GB वरती येतो सगळा. मग ते 100 GB हेन तेन सगळं म्हणल्यावर एवढा राडा होतो ना, तर ते मोबाईल करप्ट व्हायचं बी असतं. मग सगळा डाटा डिलीट होऊन जातो. तर त्यामुळं पाठीमागचा जो काही व्हिडिओ आहे ते सगळा डिलीट करायचा. कालचा व्हिडिओ आज मोबाईलमध्ये दिसणार नाही तुम्हाला माझ्या, मी सगळं डिलीट मारून टाकतो. माझ्यापाशी ठेवायला तसलं काय ते काय म्हणतात ते हार्ड डिस्क म्हणतात तसलं काय, ते आपल्याकडे तसलं काहीच नाही आहे. आपण एका मोबाईलवर एडिटिंग करणारा माणूस आहे. साधा सोपा एकदम साधा भोळा माणूस आहे भाई. चला निघू पुढं जायचं आहे. लय ऊन पडलं, कपडे टाकले वाळा, चेडी वाळा बसली माझी. चला हर हर महादेव आयंबाईच्या नावानं चांग भलं. मंदिरात थांबायला परमिशन लागते का मला सांगा बरं तुम्ही? हां पण मराठी माणसाला हां आता होतं ना भाई. मी म्हणतो ना होय 200-300 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला आजादी नव्हती भारताला, त्यावेळेस ती गोष्ट ठीक होती ना. ती गोष्ट जर आता पुढं आणली तर मग कसं होईल सांगा बरं तुम्ही मला? आपल्याच माणसांना आपल्याच परवानगी राहायला द्यायची नाही म्हणलं मन दुखणारच ना हो. सायकली चालणाऱ्या माणसाला जर अर्ज लिहून द्यायला लागतोय तर काय हसा येतोय मला कधी कधी. चला सगळे जाऊ द्या, असू द्या. गाव चांगलं आहे, सगळी माणसं चांगली आहे ती. पण चुकीच आहे ती गोष्ट, आणि ती चुकीची असते या. बरोबर नाही मंडळी, तुम्ही सांगा मला कमेंट करून. चुकीचं असते ना ते. आणि आपला कॅमेरा 24 तास चालू असतोय. कोणी जरी फोन केला ना तरी पण ते रेकॉर्डिंग होतच भाई. माणूस जरी समोर आला तरी पण ते रेकॉर्डिंग चालूच असते माझं. आणि माझ्यापाशी भाई तर हे पण कॅमेरा आहे. हे थोडं नॉर्मल राहिले वाळायचं, शर्ट थोडं राहिलं वाळायचा, कडक घ्यारून पडलंय. चला पुढं. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. भाई असल्या रस्त्यानं आलो ना भाई, इथनं वाघ बिबट्या लेफड कवा पण येऊ शकतो भाई. असल्या जंगलात निघालो मी. इथं एक गाडी नाही माझ्याशिवाय ह्या रस्त्यावर कुणीच नाही बघा. अख्ख्या रस्त्यावर मी एकटा आहे. मथल्या जंगलामध्ये चालायला एकट्याला भ्या वाटत नाही का भाई? मी म्हणतो काय कुठल्या गोष्टीला बेचं? एक दिवस तर सगळ्यांना मारायचं आहे ना, मग बेचं कुठल्या गोष्टीला? बा मी पूर्ण एकटाच आहे ह्या जंगलात, माझ्याशिवाय इकडे कोणीच नाही. पण काय बेचं आहे ना, मी नाही भेट कुठल्या गोष्टीला. चला आपला जो मेन रोड आहे नाही, तो मेन रोड इकडे आहे. पण आपल्याला जायचं आहे मूळ भातवाडीचं, मला म्हणलं ना मगाशी, ती इकडे आहे. आणि असंच जाऊन नंतर असंच निघायचं आहे. आता चढ उतार भरपूर आहे, पण जाऊन द्या. नेचर बघणं आपलं काम आहे. चला. कसलं मोठं बंगलं आहे तर रे, पण घरावर कवलं आहे ती बघा. आपल्याला 1-2 मिनटामध्ये ना एक लय भारी नजारा बघा भेटणार आहे. असं साईडला पाणी दिसतंय मला, आणि त्या पाण्याच्या मधून आपण जाणार म्हणजे पुलावरून, आणि ते पूल पूर्ण पाण्यात आहे साईडनं. खरं आहे का खोटं आहे बघू. चला मॅपमध्ये तर दाखवते मला तसंच. एक गुगल बाबा कधी फसवल काय सांगता येत नाही. कधी चांगलं पण रस्ता दाखवतो बरं का मला. हा अरे बरोबर आहे. हाय. त्याला 10:30 वाजता व्हिडिओ येतो बघा. हां उद्या 10:30 म्हणजे रोज 10:30. इथे मंदिर आहे ना, हां ते घेतलं या. घेतलं का? घेतलं
तिथं पण आपण त्या पाठीमागच्या गावात जिथं कुठं झालता तिथं पण आपण ते म्हणले घेऊ नका. ठीक आहे म्हणलं नाही घेत. तिथं पण आपण नाही घेतला. ह्यात ह्यांना विचारलं मग हे म्हणले घ्या, घेतला मग ह्यांच्याकडं. तर मंडळी वेलकम टू मुळबंदवाडी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या छोटंसं एक गाव आहे मुळबंदवाडी. इथं पाठीमागं वस्ती येत्या ह्या गावात आलेलो आहे. आणि हे मंदिर तर बघा यार किती भारी दिसतंय, किती भारी दिसतंय मंदिर बघा ते. आणि पूर्णपणे ही बघा पूर्णपणे पाण्याच्या मधनं असा रस्ता एक एवढूसा आणि समोरच मंदिर आहे. चला जाऊन दर्शन घेऊ. सायकल इथं लावली आहे, कपडे टाकले ते या वाळायला. आणि इथून असं जायचं आपल्याला, नंतर असंच वर जायचं आहे. आणि इथून जो मेन हायवे ना तो काहीतरी इथनं 2 किलोमीटर आसपास काहीतरी आहे बघा. हे बघा बांदेश्वर शिवलिंग आहे आतमध्ये महादेवाची, एकदम मस्त अशी शिवलिंग आहे. आणि मंदिर तर एकदम पांढरं फेक एकदम बरं. आणि अशी गार हवा येते, जेवढी बी हवा आहे ना तेवढी सगळी एकदम इथे येते या. ही आहे बघा मुळबंदवाडी. अशी काहीतरी दिसते या. नारळाची झाडं, छोटी छोटी घरं, एकदम डोंगरावरती. एक थोडा फोन लावतो चार्जिंगला, 2 मिनटं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं हे माझं सकाळ धरणं दुसरं गाव आहे. आणि ह्या दुसऱ्या गावामध्ये आज मला केळं भेटली खायला, आपल्या ह्या दादाने दिलेत. आणि आता मी निघालो पुढं. फोन चार्जिंग करून घेतला, थोडं फोन चार्जिंग नॉर्मल थोडी कमी झाली होती. तर लोक मदत करतात रस्त्यामध्ये, भारी वाटतं खूप जास्त. आणि ह्या कोंबड्यांना बघून मला माझ्या घरची आठवण आली, कारण माझ्या घरी बी कोंबड्या आहेत त्या आईनं पाळलेल्या. असं काहीतरी गाव आहे या. चला आता इथनं सगळं आता प्लेनच आहे. दादा म्हणते तिथनं प्लेन आहे पुढं. आता ही चढ होता, चढ पार करून आता निघालो पुढं. त्या पाठीमागच्या गावातनं आलो. आता हा समोर एक हायवे आहे इथनं. आता हा नॉर्मल म्हणजे मेन हायवे ना मोठा, पण मेन हायवे आहे मला म्हणजे थोडक्यात मेन हायवे हा कुणकेश्वरला जाणारा. आणि इथं पुढं वाडा म्हणून एक गाव आहे, वाडा म्हणून. तर या वाड्या गावात आपण 1-2 मिनटामध्ये पोचतोय पुढं. मग थोडंफार थंडगार काहीतरी घेऊन पिऊ आणि मग नंतर पुढला प्रवास चालून देऊ. आता पुढं आपला कुठल्या गावात जायचं या ते तुम्हाला आता पुढे गेल्या सांगतो. ऊन एकदम भयंकर या, पण जे व्ह्यू आहे ना भाई, व्ह्यू ही बघा सगळी भाताची ती टोटल ही सगळी बघा, सगळं भात, टोटल भात, ही भात खावा भात. आणि यूट्यूबला तुम्हाला सर्वांचा प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं या. धन्यवाद, असा सपोर्ट करत राहा. इसको बोलते हैं सफर करना बच्ची. देखा मैं कैसे गाँव गाँव घूम के आ गया, गाँव गाँव घूम के फिर मेन रोड पे आ गया. इसको बोलते हैं क्या, वाड़ी गाँव जो आगे है. चला काय म्हणता? माहितीच आहे मला, इकडे आलाय तुम्ही. आलो आता तुमच्या जिल्ह्यात आलो या. ठीक ना? एकदम मस्त. तुम्ही सांगा काय चाललं या? कुठे नाही, तर देवगडला गेलो होतो. होय, तिकडे कुठलं? ते जरा काम होतं जरा. अच्छा अच्छा अच्छा. हा. बाकी बरं. ठीक ना? हो हो एकदम मस्त. तुम्ही सांगा काय चाललं या? मजेत मजेत. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. वाटलं होतं, म्हटलं भेटतील. जाईल ना भेट. अरे कुठला तुमचा ही जिल्हा का? हा रत्नागिरी जिल्हा कुठला? हा सिंधुदुर्ग तुमचा जिल्हा का? हा शिंतूर गावात हां देवगड मधले आम्ही. होय काय? हा ओके ओके ठीक ना? ठीक आहे ठीक आहे. चला. बरं वाटलं भेटू. हो थोडं आलं गाडी आली. दादा भेटले. दादाच करताय. दादाच करते त्यांना काय बोलावं सुचना मला बघून अचानकच. रस्त्याकडला एवढं भारी मंदिर, एवढं भारी मंदिर. हे किती भारी मंदिर आहे वा शेपत. हे खूप जास्त सुंदर मंदिर आहे आणि मी ह्यातनं जाणार. जिथपर्यंत मला माहिती आहे हे आपल्या महादेवाचं मंदिर असावा. पण भाई काय मंदिर दिसतंय रे, काय मंदिर आहे वा. खूपच सुंदर मंदिर. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पहिलं मंदिर आहे जे मला खूप जास्त आवडलं. किती भारी मंदिर आहे बघा ना. ही बघा, बघा ही बघा किती भारी मंदिर आहे, किती भारी मंदिर आहे ही वा. भावांनो आता इथं विषय झालाय की मला इथं मंदिरात थांबू वाटतं या. तर मग हे आपल्यापाशी दादा आलेत.
ह्या दादांच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचं ओळखीचं आहे त्यांचं मंदिर आहे. तुला फोन केलाय परमिशनला बघू. अरे धन्या सिद्धू बोलतोय. खय आहेस तू? हा अरे ते आपले MH45 रायडर दादा माहित इंस्टाग्रामवर बघ रील्स येतात सायकलवाला. सायकलवाले. हा हा ते काय आला ते आता इकडे आपल्या रवळनाथाच्या मंदिरात ना थांबले होते. ते म्हणत होते की रात्री इकडे स्टे करूचो बाहेरच थांब. बाहेर. हा देवळात. हा हा थंयच सांगू नको कोणा काय थंय परत गर्दी बिर्दी व्हायची त्याने नंतर सांग म्हणून. ते म्हणले परमिशन. मी म्हटलं परमिशनची काय गरज नाही, कोण काही विचारणार नाही, पण आपला एक विचारलेला बरा. जरा बघ ह्यांका का बाबांका सांग विचारून. ओके, भावानं पुढं फोन करून सांगितलेलं आहे, बघू काय होतं ते. आपण थांबू शकतो, पण जो अनुभव घालला आहे का नाही रात्रीचे उठवणे परत नंतर ना मग पुढं मंदिर आहे त्यात जाऊन थांबल्याबरोबर. पण इथं कसं आहे, इथं गार हवा लागते मंदिरला जास्त भारी आहे. इथं चार्जिंग सुविधा पण आहे आपल्याला ना, आणि नेटवर्क पण बऱ्यापैकी आहे. 5G भेटलं उद्या तिकडे वर, तर मग म्हणलं थोडी थांबावा. दादानं केला आहे फोन, बघू. आणि यूट्यूबला जे काय तो सर्वांचा प्रतिसाद आहे काय असं यूट्यूब बूस्ट झालं आहे. बूस्ट जायला बूस्ट झालं आहे असं जायलाच. मला पहिले 5 तासामध्ये 5,000 व्ह्यूज यायच्या, 6 तासामध्ये 5,000 यायच्या. आता 5 तासामध्ये 28,000 व्हिडिओ होतो या. तुम्हाला माझं धन्यवाद मनापासून. ते सायकल त्यांची थांबले ते जास्त कोणा सांगू नको. कुणालाच नका सांगू म्हणा मी थांबलोय. ठीक आहे. सांगितलं त्याने. झालं डन. हो मंडळी मंदिरामध्ये राहायची परमिशन आपण काढलेली आहे, बघितलं ना. आणि मी जिथं पण जातो ना तिथे एकदम मस्त मध्ये एकदम गोडीत परमिशन घेतो. नाही भेटली तर मी पुढे जातो. आणि मी तर लय हे हाजी करायचं सोडून दिलेलं आहे. जर नाही थांबून दिलं तर मी थांबत नाही. तर आता आपलं परमिशन भेटली, आपण थांबणार आहे एकदम मस्त मध्ये. आताच बसणार एडिटिंग करायला, म्हणजे रात्रीच्या थोडाफार वेळ तरी भेटावं, लवकर झोपल म्हणून. आता सायकल उतरावतो खाली, लावतो इथं आणि बसतो एडिटिंग करून. भाऊ रात्री जेवण देता ना? हो येतो मी. हां, आज जेवणाचं नियोजन झालं बघा. भाऊ म्हणलं जेवण घेऊन येतो. भाऊ मला काही लई खायला लागत नाही, मी थोडंच खातो. बरं इकडे नाचणीची भाकर भेटते कर तुमच्याकडं? नाही नाचणीची तांदळाची नाचणीची असते ना? हां ठीक आहे, भेटलं का आज? हो हां, तांदळाची आणि नाचणीची भाकर कशी मिक्स असते या. मी जीवनात पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जेवण करणार आहे, ते बी भाऊच्या घरनं डबा येणार आहे. पोरं तिकडं हुकाळ्या लागली मारायला मला रस्त्यावरनंच. आता पोरं गावभर कालवा करतील, त्या आधी मी सायकल घेऊन येतो रस्त्यावरनं. सायकल बघितली गेली की ओळखता ती मला. दर्शन नाही घेतलं, आधी देवाचं दर्शन घेऊ चला. हर हर महादेव. हा हा ही सगळं लाकडाचं, ही एवढं दिसते ना सगळं, ही टोटल लाकडाचं काम आहे. आणि ही बघा राव, मूर्ती तर एवढी सुंदर मूर्ती, एवढी भारी. पण हे काय आहे मला अजून समज नाही. हे काय आहे, मला तर आधी वाटलं की भाला असतो ना, म्हणजे पुराण एकदम जमान्या टाईपचा, पण तसं पण नाही, हे वेगळंच काहीतरी या. आणि आज ह्याच मंदिरामध्ये बाहेरल्या साईडला आपण थांबणार आहे. आज आत पण नाही थांबणार. आता इथं मी चार्जिंग लावीन आणि इथं आता बाहेरच बसलो होतो इतक्यात. सायकल घेतली आता आतमध्ये. चला आता एडिटिंगच्या नादी लागू. आज लवकर का थांबलं माहिती का? कारण की हा व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे. त्यानंतर ना मंदिर चांगलं दिसलं आज थांबायला. मंदिरात सगळ्या गोष्टी मला एकदम सोप्या पडते त्या. पण मी ज्यावेळेस बाहेर राहतो ना, बाहेर देशामध्ये, त्यावेळेस मंदिरात नव्हतं थांबत. मोक्या राहणं थांबायचो, घरापाशी थांबायचो कोणाच तरी. तिकडे मंदिरं खूप कमी होती बाहेर देशामध्ये. तो एडिटिंग करतच आणि एडिटिंग करता करता लाईव्ह चालू केली. लाईव्हला थोड्या वेळ 20-25 मिनटं बोललो. आणि त्यानंतर ना तुम्हाला म्हणलं होतं ना ते दादा आपल्याला जेवण घेऊन येणार आहेत, तर ते दादा आपल्यासाठी जेवण करून आले. तेवढे सगळे गाववाले आहेत. सिंधुदुर्ग ना? सिंधुदुर्ग. हां, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग काय हां देवगड. हां, सिंधुदुर्ग देवगड कल्ल्या साईडनं आज मला जेवण आलेलं आहे. का कुठलं आपलं ही वाडा हां, नाडन. हां,
आता मी वाड्यामध्ये नाडनमधून जेवण आलेलं या कॉम्बिनेशन कसं काय खतरनाक आहे का नाही. त्याला असं दे, आता मी जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं. इकडे माणसं हे करते का नाही, पण इकडे पण हाय भाई पाहुणचार हाय. आई एवढं कशाला आणलंय मी, एवढं खाईल का? झालं हे काय आहे रे? आळूवडी थांब. हां अच्छा काजूची भाजी. ही आळूवडी भाई ही मी कुठे खाल्ली माहिती आहे का? कुठं रायरेश्वर किल्ल्यावर खाल्लेली मी. रायरेश्वर किल्ल्यावर खाल्लेली, त्याच्यावर आता खातोय मी. नाचणीची भाकरी आहे ना? हो नाचणीची. अरे वा भाई. थांब घेतो मी. भाई काजूची भाजी कोणी सांगितली मला आवडते एवढी? ते सांगतो का आईला सांगितलं मी असे. अरे ते हे बलबंद होईल का रे? किडे पडतायत. एक टिक्काला चालू राहून दे, ती चालू राहील. हां घेतो मी. एक मिनिट ठेव इकडे बट नाही ठेव इकडं. ही बघा भाई काजूची भाजी आहे. इकडं डाळ आहे बहुतेक. पिठलं आहे काय? तुमच्याकडे तर थोडं एकच पिठलं आहे. आमच्याकडे बेसनात असतं या. पिठलं आहे, इकडे काजूची भाजी, इकडे वड्या आहे, त्या नाचण्याची भाकर आहे, इकडे भात आहे या. आणि खूप जास्त प्रेम. असंच पाहिजे भाई. मला तर लई भूक लागली या. दुपारी सकाळी नाश्ता केला होता, हॉटेलच नाही भेटलं ना कुठं. तर मंडळी आजचा मुक्काम आपण मंदिरातच केलेला आहे. आणि आता मी झोपणार आहे. लई झोप लागली. टाईम झाला आहे लगभग 10:30. पहाटे 3:30ला उठून एडिटिंग करायची. ब्लॉगची एडिटिंग राहिली ह्या. आणि उद्या 10:30ला आपण अपलोड पण करायचं आहे. तर नेटवर्क पण 4Gच आहे. तर जेवण केलं आहे. गावातल्या पोरांना जेवण दिलं आणून. हे कल्ली पोरं लई असते ते माहीत नाही कशामुळं, पण खूप जास्त पोरं असते ती ही कल्ली. मग समजा नाही मला काहीच काल असते ती एवढी. भेटूया तुम्हाला सर्वांना फुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नक्कीच लाईक करा. हर हर महादेव.